यह गीत है एक संदेश श्री विनोद शुक्ला जी का, राष्ट्रीय अध्यक्ष पंडित दीनदयाल उपाध्याय स्मृति मंच। जसं व्यसन एखादं तशी सवय आहे ही, प्लास्टिकशी दोस्ती यारी म्हणजे जणू गुलामी। जसं व्यसन एखादं तशी सवय आहे ही, प्लास्टिकशी दोस्ती यारी म्हणजे जणू गुलामी। हो हो, असा कसा हा वेडेपणा आपण करतोय, आपल्या या धरतीमध्ये का विष भरतोय। असा कसा हा वेडेपणा आपण करतोय, आपल्या या धरतीमध्ये का विष भरतोय। आता जर का सत्य आपण हे लपवणार, तर सांगा पुढच्या पिढीला काय देणार। नाही म्हणले नाही म्हण तू नाही म्हणणार, सिंगल यूज प्लास्टिकला करणार ना ना ना। नाही म्हणले नाही म्हण तू नाही म्हणणार, प्लास्टिक वाला कचऱ्याला करणार ना ना। सगळंच प्लास्टिक नाही हो टाकाऊ, गुड बॅड प्लास्टिकला समजून घेऊ। प्लास्टिकच्या बाटल्यांना टाकू नका देऊ, असं चांगलं प्लास्टिक आपण वापरात ठेवू। भाजीच्या पिशव्या ज्या आहेत सिंगल यूज, त्यांना आपण सारे मिळून करूया रिफ्यूज। रिसायकलचा प्रचार करू खूप, वाया गेल्या प्लास्टिकला देऊ नवं रूप। जन्म माणसाचा तुला देवाने का दिला, पृथ्वीचं रक्षण करण्यासाठीच रे दिला। जन्म माणसाचा तुला देवाने का दिला, पृथ्वीचं रक्षण करण्यासाठीच रे दिला। प्लास्टिक वरती प्लास्टिक केवढा थर हा रचला, नदी समुद्रामध्येही प्लास्टिक कचरा साचला। असा कसा हा वेडेपणा आपण करतोय, आपल्या या धरतीमध्ये का विष भरतोय। आताच नाही सावरलो तर सारे पडू रे, प्लास्टिकच्या या दलदलीत सारे बुडू रे। नाही म्हण रे नाही म्हण तू नाही म्हणणार, सिंगल यूज प्लास्टिकला करणार ना ना ना। नाही म्हण रे नाही म्हण तू नाही म्हणणार, प्लास्टिक वाल्या कचऱ्याला करणार ना ना ना। सिंगल यूज प्लास्टिकला करणार ना ना ना, प्लास्टिक वाल्या कचऱ्याला करणार ना ना ना। तर पाहिलं तुम्ही की धोका किती वाढला आहे। जर आपण या प्लास्टिक कचऱ्याला नाही थांबवलं, तर एक दिवशी हा अजगरासारखा अख्ख्या पृथ्वीला गिळून घेईल। आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काय गुड प्लास्टिक आहे, काय बॅड। रिसायकलिंग यात खूप महत्वाचा भाग आहे। जसं प्लास्टिकच्या बाटल्या, ज्यांना आपण रिसायकल करू शकतो, आणि यांच्या रिसायकलिंगसाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत। ही उद्योग, समाज आणि सरकार तिघांची जबाबदारी आहे। तेव्हाच आपण वेस्टने वेल्थ बनवू शकतो। आणि दुसरं, आपल्याला रिफ्यूज करायचं आहे। जशा पातळ पातळ भाज्यांच्या पिशव्या असतात, पातळ ग्लास असतात, जर आत्ताच आपण नाही सावरलो तर खूप उशीर होईल। नमस्कार।